नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके. मातृगंधेच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण इंग्रजी कालगणनेप्रमाणे 14 जानेवारीला व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. तसे पाहिले तर संक्रांत दर महिन्यात असते. राशी 12 आहेत. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात. पण मकर आणि कर्क राशींचे संक्रमण विशेष महत्वाचे असते. सूर्य मकर राशीत जातो तेव्हा उत्तरायण सुरू होते. हा दिवस म्हणजे मकर संक्रांत. आर्य लोक प्रथम ध्रुव प्रदेशात राहत होते असे मानले जाते. तेथे 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतो. तेव्हा रात्र संपल्यानंतर येणारा सूर्याचा पहिला किरण म्हणजे माणसाला देवाची कृपाच वाटली असेल. म्हणून तेव्हा वर्षाची सुरुवात मकर संक्रांतीला होत असे. नंतर ही वर्षाची सुरुवात पुढे ढकलली गेली. त्या काळी संक्रांत ही श्राद्ध तिथीही असे. कारण 6 महिन्यांच्या रात्रीमुळे राहून गेलेली श्राद्धे या दिवशी होत. मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडीला पुढे उभे केले आणि तो त्याच्या आडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा 3 राजकन्या पळवून आणल्या होत्या. अंबेचे दुसऱ्या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले. पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले. पुराणात मकर संक्रांतीची अशी कथा सांगतात की संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांती देवी असे म्हटले जाऊ लागले. ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाते असे मानतात. ही माहिती पंचांगात दिलेली असते. या संक्रांती देवीचे वर्णन असे करतात की ती 60 योजने पसरली आहे. तिचे ओठ आणि नाक लांबलचक असतात. तिला 9 हात असतात. प्रत्येक वर्षी तिचे वाहन, शस्त्र, वय, नाव वगैरे वेगवेगळे असते. उदाहरणार्थ एका वर्षी संक्रांतीचे वाहन हत्ती, उपवाहन गाढव आहे. तिने पांढरे वस्त्र नेसले आहे. हातात धनुष्य आहे. वयाने प्रौढ असून बसलेली आहे. हातात वासासाठी बेलाचे फूल आहे. दूध पिते आहे. गोमेद रत्न घातले आहे. वार नाव नंदा आणि नक्षत्र नाव महोदरी आहे. उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्येकडे पाहते आहे असे वर्णन असते. असे मानतात की संक्रांत ज्या वस्तूंचा वापर करते त्यांचा नाश होतो किंवा त्या महाग होतात. संक्रांत ज्या दिशेकडून येते तिथे सुख समृद्धी असते. जिकडे जाते आणि जिकडे पाहते तिकडे उत्पात नाश होतो. स्त्रिया या दिवशी मातीची 5 मडकी घेऊन त्यात तीळ, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे कर्वे, कापूस, हळद कुंकू वगैरे घालून एकमेकींना वाण देतात. या मडक्यांना सुगड असे म्हणतात. सुगड म्हणजे सुघट. तसेच या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत एकमेकांना तिळगुळ अगर हलवा देऊन तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणावे व परस्परात स्नेह वाढवावा अशी कल्पना आहे. नवीन जन्मलेल्या मुलाला व नवीन लग्न झालेल्या नववधूला या दिवशी हलव्याचे दागिने करून घालतात व नववधूच्या हस्ते सुवासिनींना वाण देतात. या दिवशी नदीवर अगर समुद्रावर जाऊन स्नान करावे व तिळा तांदळाचा नैवेद्य दाखवावा अशी पद्धत आहे.
आपल्या पूर्वजांनी या दिवसांमध्ये शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी काही प्रथा पाडल्या आहेत. जानेवारी थंडीचे दिवस असतात तेव्हा मुगाची डाळ व तांदूळ यांची खिचडी व तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी व लोणी असे पदार्थ खाण्याची पद्धत आहे. हे पदार्थ संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला करतात. तसेच थंडीमुळे कोरडी झालेली त्वचा मऊ व्हावी म्हणून तीळ वाटून अंगाला लावतात. तीळ व गूळ यासारखे स्निग्ध व गोड पदार्थ या दिवसात शरीराला पोषक असतात. कोकणात घावन घाटले करतात, काही ठिकाणी खीर करतात, तर काही ठिकाणी गुळाच्या पोळ्या आणि कणीदार तूप असा महाराष्ट्रात संक्रांतीचा दिवस खास बेत असतो. हलवा, तिळाच्या वड्या व लाडू करतात. बंगालमध्ये काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ करतात. संक्रांतीचा सण खरा 3 दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. किंक्रांतीच्या दिवशी वर्षाच्या आतल्या मुलांना बोरन्हाण घालतात, म्हणजे त्याच्या डोक्यावर बोरे घालतात व या कार्यक्रमाला इतर लहान मुलांना बोलावतात. मकर संक्रांतीची आणखी एक गंमत म्हणजे पतंग उडवण्याचा खेळ. मुंबईसारख्या शहरात अनेक मुले, मोठी माणसे घराच्या गच्चीतून, गॅलरीतून, मैदानातून दिवसभर पतंग उडवतात. काही ठिकाणी पतंग उडवण्याच्या किंवा कागदाचे मोठमोठे पतंग तयार करण्याच्या स्पर्धाही होतात. निसर्गात होणारे बदल, धार्मिक व्रत तसेच सामाजिक उत्सव या तीनही गोष्टींचा मिलाफ मकर संक्रांतीच्या उत्सवात होतो. संक्रांतीच्या या स्नेहवर्धक सणाचे आणखी एक आधुनिक अंग म्हणजे शुभेच्छा पत्रांची देवाणघेवाण. सध्याच्या दिवसात इष्टमित्र, नातेवाईक हे दूर दूर अंतरावर राहतात व तिळगुळांसाठी प्रत्यक्ष भेट शक्य असत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर टपालामार्फत शुभेच्छा दर्शक पत्रे पाठवली जातात. सध्याच्या संगणक युगात कागदावरील शुभेच्छांची जागा ईमेलने घेतली असली तरी शाब्दिक शुभेच्छांसोबत हलवा, तिळगुळाचे 2-4 दाणे तरी पाठवले पाहिजेत, या भावनेमुळे अजून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा पत्रे संक्रांतीस पाठवली जातात. धन्यवाद.